शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर होणार सून मी या घरचीमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इंदिरानगर हाऊसिंग सोसायटी, एरंडवणे, पुणे इथे राहणारी आपली ताई वृषाली रमेश कोळपकर काय म्हणते ताई बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार, माझं नाव वृषाली कोळपकर. पहिले आम्ही ओमला भेटले ते आमच्या ढोल पथकात, आणि तिथे तो मला जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा खूप घाबरलेले मी त्याला बघून, कारण तो ढोल शिकवायचा आणि फार स्ट्रिक्ट शिकवायचा. प्रत्येक वेळेस लग्न करण्यासाठी ओळखीतून प्रपोजच करायची गरज नसते हे त्यांनी मला दाखवून दिलं. नमस्कार, माझं नाव शिवोम चारुदत्त डेंगे. बेसिकली म्हणायला गेलं तर मी आणि वृषालीनी एकमेकांना प्रपोज नाही केलं. आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असं झालं की आम्हाला दोघांनाही प्रेमात पडल्यानंतर एकमेकांना प्रपोज करायची गरज नाही पडली. वृषालीवरती प्रेम करायचं कारण असं की पहिली गोष्ट म्हणजे तिचा स्वभाव. म्हणजे एखादी गोष्ट जर का तिला करायची असेल त्याच्यासाठी कुठल्याही परिस्थिती किंवा कुठल्याही वेळ काळ काही आलं तर त्यात हार मानता कामा नये. त्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ते यश मिळवता यायलाच पाहिजे. हा तिचा स्वभाव मला खूप जास्त आवडतो. मला जसा हवा आहे लाईफ पार्टनर त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त चांगला लाईफ पार्टनर मिळाला आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. ओम, तू माझ्याबरोबर नेहमी असंच राहा. येत्या 15 तारखेला आमच्या दोघांचा विवाह सोहळा आहे, तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा, घ्या उखाणा. मोती होऊन सोन्याच्या कोंदणात बसण्यापेक्षा जलबिंदू होऊन चातकाची भागवावी तहान. आदेश भाऊजी आणि झी मराठी टीमने होम मिनिस्टरतर्फे ओम आणि माझ्या कार्यक्रमाचा थाट केलाय महान. अरे वा वा वा, घ्या ओळख करून सगळ्यांची. ओके, हे माझे होणार मिस्टर. नमस्कार. हा माझा दीर. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. माझी काकू. नमस्कार. माझी आत्या. माझी मावशी. नमस्कार. माझ्या सासूबाई. माझी काकू. दुसऱ्या सासूबाई. ह्या तिन्ही सासूबाई माझ्या. भरपूर सासू. हो. आणि माझे काका. ह्या माझ्या आजी सासूबाई. नमस्कार. ही माझी आजी. नमस्कार आजी. हा माझा भाचा. आणि हे माझे आजोबा. नमस्कार आजोबा. नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? पुण्यात माझं बालपण गेलं. पुण्यात कुठे? पुण्यात कोथरूडला. तुम्ही कुठे जाणार लग्नानंतर? मी पण पुण्यात जाणार. पुण्यातून पुण्यात कसं काय? पुण्यातून पुण्यात कारण तो पुण्यातच होता. होता आय मीन आहे. बोलवा त्याला. अच्छा. अहो अहो. नमस्कार. नमस्कार. कशी ओळख तुमची? माझा मित्रच आहे ॲक्च्युली. कसं काय ते? आम्ही ढोल पथकात एकत्र होतो. म्हणजे ढोल पथकात किती ढोल आहेत? आत्ता म्हणायला गेलं तर एक 52 52 आहेत. काय सांगता? 52 ढोल आणि 12 ताशे आणि एक टोल. अरे जोरदार आहे. मग तुम्ही पण वाजवायचे ढोल? हो, मी त्याची म्हणजे स्टुडंटच होते. बेसिकली ती घाबरायची मला. तुम्हाला घाबरायची? कारण अजून सुद्धा म्हणजे मी माझ्या प्रेझेंट पथकामध्ये सगळ्यांना अशी इमेज आहे की अरे राग खूप जास्त आहे तुम्हाला. हां, सडनली. पण तेवढ्याच लवकर तो जातो पण. बरं, आता हे झालं. या तुमच्याकडे शिकायला आल्या, तुमचा व्ह्यू काही वेगळा होता हो ना सगळ्यांच्या बाबतीत. मग ह्या बाबतीत कसं काय तो म्हणजे सुरुवातीला जेव्हा भेटलो
तेव्हा जसं म्हटलं मी ॲज अ स्टुडंट म्हणून होतो. ते आता कळलं होते आता ॲज अ स्टुडंट आता पत्रिका वाटले. बोला. मग झाल्यानंतर मग जेव्हा आम्ही अदर दॅन ग्रुप्स म्हणजे पथक संपलं 3 गणपतीपर्यंत असतो ओळख. गणपतीनंतर सगळ्या प्रॅक्टिस संपते. मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये आलो फ्रेंड्स ग्रुपमधनं सगळे एकत्र आलो. मग ओळख वाढली, मग स्वभाव कळले. मग ॲज अ काय स्वभाव कळला तुम्हाला सांग. म्हणजे तुमच्याबद्दलचं ना. नाही मग तुम्ही कोणाबद्दल सांगताय. नाही म्हणजे मला म्हणायचं असं की कुठल्या अँगलने म्हणताय स्वभाव म्हणजे काय ॲज अ पार्टनर ॲज अ म्हणताय. हे बघा तुम्ही कुठल्या अँगलने जो कुठला अँगल तुम्हाला योग्य वाटतंय त्या अँगलने. म्हणजे म्हणण्याचा मुद्दा असा आहे की तिच्याकडे बघून मला पहिल्यांदा असं वाटलं की कन्सिस्टन्सी हिच्याकडे. अच्छा. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी झगडत राहायचं आणि ते प्रयत्न करताना कधीही परिस्थिती या शब्दाचा वापर नाही करायचा. कधीच नाही. म्हणजे आमच्या दोघांच्या कम्युनिकेशनमध्ये आणून सुद्धा की तो वर्ड जर का आला आमच्या दोघांच्या कम्युनिकेशनमध्ये बोलताना तर तिला राग येतो सडन. काय हो का असं का राग येतो. परिस्थिती आपण क्रिएट करतो असं मला वाटतं. म्हणजे आपल्यामुळे परिस्थिती असते, परिस्थितीमुळे आपण नसतो. आणि आपण जर धडधाकट असू तर परिस्थिती पण धडधाकटच असायला पाहिजे. करेक्ट आहे, मला हे सगळं मान्य आहे. पण त्यावेळेला तुमची म्हणजे एकमेकांसमोर तुम्ही आलात बरोबर. मग त्यावेळेची परिस्थिती कशी होती. त्यावेळेची परिस्थिती खूप भयानक होती कारण मी खूप घाबरायचे याला. पण मग हे प्रपोज कधी केलंय. ते सांगायचं होतं मला तुम्हाला. म्हणजे माझ्या चुकीचा प्रश्न आहे. का चुकीचा प्रश्न आहे. म्हणजे प्रपोज तर केला असेल ना. सांगतो जरा. जनरली कसं काही जण बोलून व्यक्त होतात. तुम्ही जास्तीत जास्त टकडक टकडक ढाम ढाम टकडक टाक ढाम ढाक टाक ढाम असं काय झालं का तुमचं. मी माझ्यासाठी स्थळं बघत होते घरचे आणि मी गॅसवर होते. म्हणजे मला असं की आता कुठल्याही क्षणी मुलगा येणार आणि बघणार. तर हे सगळं फ्रस्ट्रेशन मी ग्रुप्समध्ये मोस्टली ओम समोर म्हणायचं अरे काय हा मुलगा आला असं आहे तसं आहे. का मुद्दाम तुम्ही ओमच्या समोरच बोलायचं. मुद्दाम असं नाही तोच. नाही मला विचारू दे काही प्रश्न की इतकी मुलं असताना ह्याच्याच समोर मला मुलं बघायला आली का म्हणजे असं नव्हतं. पण तोच जनरली भेटायचा. आम्ही भेटायचो तर तुम्हीच का भेटायचे दोघे. कंपनी आवडत होती आम्हाला एकमेकांना. हां मग नाही मग मी त्याला तेच बोलायचं की फ्रस्ट्रेशन एकदम की अरे काय आता मला काही कळत नाही आणि मला मुलगा आवडला नाही. कधीतरी असं व्हायचं की समोरच्याला मी नाही आवडली आहे. अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. हे सगळं मी मांडायचं त्याच्यासमोर. आणि एक दिवशी असंच झालं की माझ्या डोक्यात विचार आला की म्हणजे हा ॲज अ स्थळ माझ्या घरच्यांसाठी तुझं चांगलं असेल कारण घरच्यांना माहिती होता हा जवळचा ॲज अ मुलीच्या सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू पण हा चांगला होता की मुलगा कसा असेल काय असेल वगैरे. आणि बेसिकली मला स्वभाव माहिती होता त्याचा. मग मी घरी सांगून बघितलं. म्हणजे मी की म्हणजे काय सांगितलं. म्हणजे मी असंच म्हणलं की सगळी स्थळं बघताय तर तुम्ही हे पण स्थळ बघा कारण पुण्यातलंच आहे. एक मिनिट हे स्थळ बघा याच्या आधी तुमच्यामध्ये ठरलेलं होतं ना. हो बऱ्यापैकी ठरलेलं. मग ते हे सांगा ना तुम्ही. ओघानेच ठरलं असं मी ठरवलं नाही किंवा तो पण पहिले बोलला नाही. कदाचित मी बोलले असेल पहिले पण ते पहिलं वाक्य पण आत्ता आठवत नाही. नाही ते आठवू दे नको. पण काय झालं होतं. इंटरेस्ट होता. आता आलं की नाही. हे दोघांना इंटरेस्ट होताच ना. तुमच्याही मनात होतं ना. म्हणून तुम्ही इतर गोष्टी रिजेक्ट करत होत्या. इतकं सरळ सोपं आहे. आता ठोके बरोबर पडताय कळलं. इकडे तिकडे लागत होता ना ढोलाला त्यामुळे तर गडबड होत होती. आता करेक्ट ठोका पडला की नाही माझा. चला व्हेरी. मग घरी कधी कळलं. मीच सांगितलं की बाबा आता माझ्या मनात आहे हे प्रस्थळ बघून बघायला काय हरकत नाही. मग काय घरच्यांची रिॲक्शन होती. माझ्या घरच्यांनी असंख्य प्रश्नाची मारामार होती अक्षरशः. ओमचे बरेच माझ्या भावानी इंटरव्ह्यू घेतले भाऊ वहिनी मिळून. बाबांनी स्पेशली त्याला विचारलं आणि मग हे सगळं जाऊन त्यांनी एकदम शांतपणे संमती दिली. म्हणजे कशालाही अपोज नाही केलं. सगळ्या गोष्टी पहिले जाणून घेतल्या. लग्न कधी. 15 डिसेंबरला. काय घरी आता एकदम छान आता आनंदाचं वातावरण. आता काही प्रश्न विचारतो तुम्हा दोघांना एकमेकांबद्दलचे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. आमच्या ताईला कायम कुठलं गाणं गायची फरमाईश असते. ते गोकुळ गाणं. गोकुळ काय मला आठवत आहे. मला ते पहिला शब्द आठवत. सांज गोकुळ काहीतरी. मला नाही माहिती काय आहे. बरं चला तुम्ही गायचं आणि तुम्ही ढोल वाजवायचं. 2 ओळी लवकर. सांजे गोकुळी
सावळी सावळी सावळाची जणू सावली, सांज ये गोकुळी सावळी सावळी. धूळ उडवीत गाई निघाल्या, धूळ उडवीत गाई निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, परत तिच्या सवे पाखरांचे थवे, परत तिच्या सवे पाखरांचे थवे, पैल घंटा घुमेरावळी, सांजे गोकुळी सावळी सावळी. पुढचा प्रश्न, तुम्ही कोणता विक्रम करू शकता असं ताईला वाटतं? ओरडण्याचा, चिडण्याचा, नाही, बोलण्याचा, शांत बसण्याचा. नो वे तुम्ही फार प्लीज. कमी बोलता. नाही उलट काहीतरी. त्यातच उत्तर आलं तर सतत बोलण्याचा विक्रम करू शकतात असं ताईचं म्हणणं आहे. ताईला कोणत्या देशात नोकरी करण्याची इच्छा आहे? येस. कोणती गोष्ट हरवल्याची ताईला खूप खंत आहे? वेळ संपली, सांगा. आजोबांनी दिलेली हार्मोनियम पेटी. ताईचं स्वप्न रिगार्डिंग म्हणजे रिलेटेड टू काय? असं कसं काय स्वप्न आहे ते? भरपूर प्रकारचे असतात ना स्वप्न. स्वप्न हे स्वप्न असतं, त्याच्यात काही येऊ शकतं. हिचं का फिरायचं एक मिनिट. हिचं स्वप्न म्हणजे आणि कोणाचं सांगणार आहे? तुम्ही आता म्हणालात ना, स्वप्न. अच्छा, हिचं सांगू म्हणजे कोणाचं सांगणार होता? नाही सांगायचं. US फॉरेनला सेटल आहे. चूक मला जंगल सफारी करण्याची इच्छा आहे. म्हणजे काय जंगलात यांनी सफारी घालून जायचं? ते सांगायचं तेच राहिलं आता. बरं, मिस्टरांना कोणत्या वस्तूचा संग्रह करायला आवडतो? कॉइन्स, बरोबर. आणि किचन्स. तुमची कुठली गोष्ट मिस्टरांना खटकते? फटकळ बोलणं. काय हो, हेच का? हायपर रिॲक्शन. हो. म्हणजे फटकळ म्हणायचं ना, एखाद्या गोष्टीवरती पटकन प्रतिक्रिया द्यायची आणि ती प्रतिक्रिया देताना ना अजिबात विचार नाही करायचा समोरचा. तुमच्यातली अशी कुठली गोष्ट आहे जी मिस्टरांना खूप भावते? कन्सिस्टन्सी असेल माझी. कन्सिस्टन्सी त्याला आवडते. बऱ्याच वेळा सांगा उल्लेख करतो तो. नाही चुकलं. कन्सिस्टन्सी आहे पण त्यातल्यापेक्षा सपोर्टिव्ह सोबत. तुम्ही दिलेलं कुठलं गिफ्ट मिस्टरांना खूप आवडतं? छोटे छोटे गिफ्ट दिले तर ते आवडण्यासारखे असे नाही वाटत मला. नाही वाटत तुम्हाला? मग का दिले? म्हणजे अरे हे काय खूप आहे? आवडण्यासारखे. मी त्यांना गिफ्ट दिले पण त्यांना आवडण्यासारखे नव्हते दिले, मग कशाला दिले? खूप आवडण्यासारखे वगैरे असं. बोला हो, सांगा. व्हॅलेंटाईन डेला ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे. अरे हां हां विसरलेली. या अशाच गप्पा सुरू राहणार आहेत. ग्रीटिंग विसरल्या होत्या त्या, पण अशीच भेटवस्तू आता झी मराठी तुम्हाला एक देणार आहे, दोघांनाही. चांदीचं तुळशी वृंदावन. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. इथेही नमस्कार. नमस्कार. सासूबाई, एक अट सांगा हो, सुनेने काय काळजी घ्यावी? काळजी म्हणजे आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत. तिला नॉनव्हेजची सवय आहे. फक्त आमच्या घरामध्ये खाऊ नये नॉनव्हेज. घराच्या बाहेर बसून हो. खाल्लं चालेल? बाहेर जाऊन खाल्लं तरी चालेल हॉटेलमध्ये. चालेल. सगळ्यांचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. बाहेर जाऊन खावं. आणि मुलाने घरात खाल्लं तर चालेल? नाही चालेल, कारण तो पण व्हेजिटेरियन आहे आणि त्याला खायची सवय पण लावू नये. आणि त्यालाही सवय लावू नये का? बर, इथे काय म्हणणं आहे सगळ्यांचं? मी पण पूर्ण शाकाहारी होतो. आमच्याकडे पण नॉनव्हेज चालत नाही, पण बाहेर खाल्लं तर आमचं काही हरकत नाही. कधीतरी टेस्ट करायला काहीच हरकत बरं, कधीतरी बायकोसाठी प्रेमा खातीर ती मिस्टरांसाठी घरात करणार नाही नॉनव्हेज, पण मिस्टरांनी तिच्यासाठी बाहेर जाऊन कधीतरी खायला काय हरकत नाही. अरे बापरे, एक मिनिट. हा, आता थांबा, सगळ्यांची मतं झाली आहेत. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं मत स्वतःचं असं आहे की मी लहानपणापासून कधी खाल्लं नाही आहे नॉनव्हेज. रादर मला कधी त्याची गरज जाणवली नाही. ज्यावेळेस गरज जाणवेल तेव्हा नक्कीच. हे म्हणतात असं बरोबर आहे, काहीतरी जाऊन बाहेर खायला हरकत नाही, पण हां
मी बाहेर जाऊन खाणं स्वतः खाण्यापेक्षा खाऊ घालेल नक्कीच, हवं तेवढं खाऊ घालेल. तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे म्हणजे, पण माझी अशी इच्छा आहे कधीतरी तुला सवय लागू नये तुला तुझ्या आवडीप्रमाणे, पण एकदा कधीतरी तू टेस्ट करायला हरकत नाही आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचे 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. जनरलीच ढोल वाजवताना म्हणा किंवा घरात म्हणा किंवा कधीतरी माझ्याकडनं कुठली काही गोष्ट चुकली ओघाव गाण्याची तर तो खूप जास्त चिडतो आणि त्यामुळे तो थोडा राग त्याने कमी करावा. आणि त्याच्याऐवजी एक मिनिट आधी विचारतो, आधी याच्याबद्दल काय म्हणणं आहे? हां, मी चिडतो. नाही, चिडतो हे जगजाहीर आहे. राग कमी व्हावा अशी अपेक्षा आहे. नक्कीच प्रयत्न करीन. दुसरी अपेक्षा की त्यांनी आत्ता जसा तो मला समजून घेतोय असा जसा आहे तसाच तो आयुष्यभर माझ्याबरोबर राहावा. ह्याच्यापेक्षा जास्त आनंद त्यांनी सगळ्यांसोबत आपल्या फॅमिलीसोबत वाटावा. तिसरी अपेक्षा खूप जास्त तो ढोलच्या बाबतीत पॅशनेट आहे, तर तसंच आपल्या रिलेशनच्या बाबतीत सुद्धा तेवढंच पॅशनेटली त्यांनी पुढे जावं अशी माझी अपेक्षा. ढोल आणि ताशा जसं एकत्र असतो तसे कायम एकत्र राहा. आम्ही आहोत सगळे, झांजा टोल गिलो. तुमचं काय म्हणणं? तुमच्या 3 अपेक्षा सांगा. ती जशी तिच्या आईवडिलांवरती प्रेम करते तसंच माझ्या आईवडिलांवरती पण तिने आईवडिलांसारखंच प्रेम करावं, माया लावावी, समजून घ्यावं. नक्कीच. माझ्या सासूबाईंना मुलगी नाही आहे, 2 मुलंच आहेत, त्यामुळे त्या मला मुलगी मानतात, त्यामुळे मी अचानक त्यांना आईच मानणार आहे. आणि दुसरी अपेक्षा अशी की जेवणाच्या बाबतीतली, म्हणजे जेवण बनवता यायला पाहिजे. म्हणजे येतं पण व्यवस्थित. म्हणजे मला व्यवस्थित येत नाही का? नाही, व्यवस्थित म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या स्वयंपाकात लागतात, पोळीपासनं ते चटणीपर्यंत सगळं. अच्छा, म्हणजे पोळी गोल असावी अशी काही नाही, बारीक सारीक व्यवस्थित असावं असं त्यांचं म्हणणं. पण ताईचा एक पटकन सूर बघितलात का? म्हणजे व्यवस्थित येत नाही का? नाही म्हणजे व्यवस्थित म्हणजे ना, ढोलाचा ताशा आणि ताशाची हार्मोनियम व्हायला लागली आहे. तिसरी अपेक्षा हव्या त्या जी काही परिस्थिती आयुष्यामध्ये पुढे त्यामध्ये मला सोबत नेहमी द्यावी. नक्कीच सोबत देणार आहे, कारण तू पण मला तेवढीच सोबत देणार आहेस. अच्छा, म्हणून कळलं का? म्हणजे बार्टर चाललंय मग. तसं नाही काय असं आहे. दोघांच्याही अपेक्षा पूर्ण होत आणि दोघे हसत राहून आणि ढोल आणि ताशा दोन्ही सुरात वाजत राहो असं म्हणत झी मराठीकडून आमच्या ताईलाही भेट असतो. अभिनंदन. नमस्कार. आई, लेकीचं आता लग्न होणार आहे, पुण्यातच जाणार पण पलीकडे जाणार. अशा वेळेला मनात काय येतं, काय विचार येतात? मातृहृदय आहे. मुलगी पुण्यातली जरी असली तरी घरातून ती आपल्या सासरी जाणार आहे, त्यामुळं आईचं मन हे थोडंसं आईला वाईट वाटणारच. तुमचं काय? खूप काही गोष्टी मिस करेन, खूप काही, कारण की खूप काही छोट्या छोट्या आठवणी दडलेल्या आहेत. गेले खूप वर्ष त्या घरात राहते, खूप आपली माणसं आहेत, खूप लाड केलेत त्यांनी माझे, अनंत लाड. त्या लाडांना मी खरंच मिस करेन. सासरी माझे लाड होणार आहेत मला माहिती, पण माहेरचे लाड ते माहेरचे लाड. आणि आईच्या हातची खरंच मुगाची खिचडी मिस करेन मी. काय हो, मुगाची खिचडी काय एवढं वेगळं आहे तिच्यात? बाबांचं काय म्हणणं आहे? आता ती त्या घरात जाणार, आता हे कुणाला चुकलेलं नाही, लग्न म्हटलं की हा प्रकार आलेला, त्यामुळे मी आमच्या लाडक्या मुलीला मिस करणार हे नक्कीच आहे. परंतु एका अर्थाने मी समाधानी आहे की तिच्या मनाप्रमाणे सर्व काही व्यवस्थित घडत जातं आहे आणि मला वाटतं की ईश्वराच्या कृपेने पुढचं सर्व काही चांगलंच होईल. सगळं चांगलंच होणार आहे. आणि आता पैठणी देऊन आपण पाठवणी करणार ताईची. खेळ सोपा आहे. 10 संधी, इथून चेंडू टाकायचा आणि तो टाकल्यानंतर अशा पद्धतीने थांबला पाहिजे. 7 चेंडू थांबणं गरजेचं आहे. 10 चेंडूंपैकी हे जर ताईने आव्हान पूर्ण केलं तर पैठणी ताई स्वतः मिळवणार, नाहीतर मग संधी त्यांच्याकडे जाणार. बघूया काय होणार. वेळ सुरू झाली. 1 2 3
4 एका चिकटपट्टीवर एकच 5 हे काही टार्गेट आमच्या ताईने पूर्ण केलं नाही. आता बघूया तुम्ही पैठणी मिळवून घ्या. 1 2 3 1 2 3 4 लवली. नाही 6 एक शिल्लक आहे ना. झी मराठीकडून भेटवस्तू तुमच्यासाठी. कोळपकरांच्या घरातली ताई आता डेंगळेंच्या कुटुंबात निघालेली आहे. तिला शुभेच्छा देवी आणि देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. झी मराठीची ही आठवण मी माझ्या लग्नाच्या म्हणजे कार्यक्रमात नक्कीच ही आठवण म्हणून मी ही साडी नक्कीच नेसेन. अरे वा वा थँक्यू. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.